अग दीदी, अधिक मास आला. तू आणि जावई बापू उद्या आमच्याकडे जेवायला या. मी छानपैकी तुमच्यासाठी स्वयंपाक करते. आमच्या जावयाची हौस मौज होऊ दे. माझ्या जावई बापूसाठी छानपैकी पुरणपोळी व धोंडे करते. या प्रेशर कुकरमध्ये 2 वाट्या चणा डाळ टाकली. थोडे मीठ व तेल टाकून या शिजलेल्या डाळीत 1.5 वाटी गूळ टाकते. थोडीशी वेलची टाकते व छानपैकी परतून घेते. आपले पुरण तयार आहे. या गव्हाच्या पीठची छानपैकी कणिक मळून घेते व थोड्या वेळ कणिक भिजत ठेवते, जेणेकरून आपल्या पोळ्या मौसूद होतील. तर आता मी दुसरीकडे धोंडे बनवते, जे माझ्या जावयाला खूप आवडतात. पुरणाचे छोटे उंडरे केले व त्या या छोट्या चपातीच्या गोळ्यात भरले व गॅसवर उकडायला ठेवले. वास खूप छान येतोय. दुसरीकडे मी पुरणपोळी करते. पुरण या चपातीच्या गोळ्यात भरले व त्याचा छान गोळा केलाच. त्याची छानपैकी पुरणपोळी लाटून घेते. मऊ अशी पुरणपोळी तयार आहे. जावई बापू, तुमचे ह्या अधिक महिन्यात आमच्या घरात खूप खूप स्वागत आहे. वा, ही पुरणपोळी तर खूपच छान झाली. यम्मी. आई, या अधिक महिन्यात तुझी ही ओटी भरते. आई शिवाय माया नाही, आई शिवाय नवीन जीवन नाही, म्हणून तुला पण हा मान. अशाच काही सणाविषयी जाणून घ्यावे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.